महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत सरकारने 10 मे पर्यंत भूमिका स्पष्ट करावी, तसंच दोषींवर कारवाई करावी, अन्यथा सरकारला हे महागात पडणार असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे। बघा, मी सातत्याने हेच सांगतोय, DGCA मध्ये अनेक असे अधिकारी जे भ्रष्ट आहेत। हा जो डेप्युटी डायरेक्टर आहे ज्यांना आजच CBI पकडलं, तर एअरवर्दीनेस एखाद्या विमानाला द्यायचा अधिकार या अधिकारीकडे होता। विमान हे उडू शकतं का शकत नाही हे जे सर्टिफिकेट एअरवर्दीनेसचं असतं, तर हा अधिकारी त्या ठिकाणी द्यायचा। आणि तोच जर भ्रष्टाचार करत असेल तर जे विमानं एअरवर्दी नाहीत अशांना सुद्धा परवानगी दिली असावी। पण हा एक छोटा मासा आहे, मोठे मासे तसेच अजून त्या ठिकाणी आहेत। माझं हेच म्हणणं होतं की VK सिंग हा पोचलेला माणूस आहे। म्हणजे दुर्दैव असं, महाराष्ट्रातले प्रमुख जे नेते आहेत हे सुद्धा या चिरकुट VK सिंग सारख्या माणसाला का घाबरतात? VK सिंग उद्या जाऊन अनेक लोकांची नावं घेऊन म्हणून घाबरता का? आता हा VK सिंग जर DGCA मध्ये एवढा पोचला असेल, आता CBIलीच एक छोटीशी कारवाई केल्यानंतर त्यांना भ्रष्ट अधिकारी तिथं सापडला, मग असे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अजितदादांचा ऍक्सिडेंट जो झाला होता ना, तर घातपात झाला होता, त्याचे जे सर्व पुरावे हे क्लीनअप नाहीतर ते पुरावे संपवण्याचा नाहीतर नष्ट करण्याचं काम अधिकाऱ्याला हाताशी धरून हा VK सिंग करेल हे सातत्याने आम्ही सांगतोय। पण दुर्दैव असं आमचं कुणीच त्या ठिकाणी ऐकत नाही। आम्ही म्हणतोय दादांची CBI कडनं चौकशी झाली पाहिजे, दादांच्या ज्या अपघाताची, पण 60 दिवस झाले सुद्धा त्या बाबतीत कुणी साधा शब्द सुद्धा काढत नाही। आणि या ठिकाणी CBI स्वतःहून कारवाई तिथं करते। मग CBIने जी कारवाई केली ती कशासाठी केली? असं आहे का की डिलिमिटेशनचा जे काही बिल काल आलं होतं, त्या बिलाला चंद्रबाबू नायडूची जी पार्टी TDP आहे ती तशी दक्षिण भारतातली येते, तर त्यांनी तिथं पाठिंबा द्यायचा म्हणून मुद्दामून CBIने आत्ताच तिथं कारवाई केली। आणि लगेचच तुम्ही बघितलं असेल की तिथं चंद्रबाबू नायडू जे TDP आहेत त्यांनी समर्थन केलं या डिलिमिटेशन कायद्याचं, जे खरं तर त्यांच्या आणि त्या भागातल्या सर्व राज्यांच्या विरोधातला त्या ठिकाणी कायदा आहे। मग CBIचा वापर फक्त चंद्रबाबू नायडूंना घाबरण्यासाठी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांचा जो मंत्री आहे, जे नातेवाईक आहेत राम मोहन नायडू, यांना घाबरवण्यासाठी केला का? असं ज्या काही गोष्टी होत असतील ते चुकीचं आहे। पण याच्या बाबतीतली बरीच काही माहिती आमच्याकडे आलेली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये ती अधिकची माहिती नक्कीच आपल्या सर्वांसमोर मी आणेल। बारामतीच्या निवडणुकीचा दाखल झालेला होता, या संदर्भात तो हँडओव्हर झाला का? त्याच्या संदर्भात काय सुनावणी झाली आणि याला जोडूनच चौकशी सुरू आहे। याला जोडूनच आता बारामतीची पोटनिवडणूक होते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या निमित्तानं प्रचारासाठी येत आहेत। काँग्रेसने सुद्धा ही भूमिका व्यक्त केली होती की बिनविरोध करायचा असेल तर गुन्हा दाखल करून घ्या, तपास करायचा। आता काय मागणी असणार आहे? तर बघा, अधिवेशनामध्ये जेव्हा मी हा मुद्दा मांडला होता आणि मी सांगितलं होतं की महाराष्ट्रात 3दा प्रयत्न करून सुद्धा आमचा FIR घेतला नाही, मग आम्ही कर्नाटकात गेलो आणि FIR तो त्या ठिकाणी 0 FIRच्या अंतर्गत तो तिथं केला। एक प्रोसिजर आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे। कर्नाटकाच्या एका साध्या पोलीस स्टेशनला कुठलाही कॉन्टॅक्ट नसताना तिथं गेल्यानंतर तिथल्या साध्या SHO नाही तर PIली आमचा FIR घेतला। तो FIR काय लगेच तसाच ट्रान्सफर केला जात नाही, तो तिथे असणाऱ्या लोकल कोर्टात जातो। लोकल कोर्टाकडनं परवानगी करून तो DGP कर्नाटकाकडे गेला आणि तिथून मग आपल्या महाराष्ट्राकडे आला। मग अधिवेशनात बोलत असताना मला सांगण्यात आलं, नाही तर माझ्याबद्दल बोलत असताना सांगितलं मी महाराष्ट्राची बदनामी केली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।